हा आहे तिचा रिअल केक. ट्रीट आहे जो की मी हा मोल्डमध्ये बनवलाय आणि हा मी ऑनलाईन मागवलेला. तेव्हा मला वाटलं की हे सगळे वेगवेगळे मोल्ड आहे ना, पण ते एकत्र आल्याने मी यूज नव्हतं केलं. तर मी यूज केलं. बट हा जो स्पंज आहे तो इथपर्यंतच देत होतो. त्यामुळे मला इतका युजफुल नाही वाटला. आणि हा जो खालचा लेयर आहे तो मी दुसरा कट करून जॉइन केलाय. तर आता बनवते मी केक. तुम्ही फर्स्ट पार्ट बघितला नसेल तर नक्की जाऊन बघा. आणि हा आहे सेकंड पार्ट. फर्स्ट पार्टमध्ये तिचा प्रँक केक म्हणजे जो की मी बलूननी पूर्ण रिअल केक बनवला आहे. आणि हा होता तिचा रिअल केक जो की म्हणजे मी ज्या मोल्ड नवीन आणलेला ते आम्हाला वाटलं की हे तिन्ही पण मोल्ड वेगवेगळे येणार, पण ते एकत्र आले आणि मी म्हणजे 7-8 महिने झाले येऊन, तर मी त्या म्हणजे केकच नव्हता बनवलेला. म्हटलं ह्याच्यावरती एकदा ट्राय करूया. आणि ट्राय केल्यावरती ते तिन्ही पण केक मला एकत्र बनवायचं होतं, तर मला काही इतकं जमलं नाही. माझा जो टर्न टेबल आहे तो पूर्ण क्रीम झालेला आणि डिझाईन पण मला माहीत नव्हतं की मी काय करू, कारण की ती जे मी 3 केक बनवलेले ऑलरेडी, तर एक त्यातला प्रँक केकच होता, एक तिच्या ऑफिसमध्ये द्यायचा होता आणि एक घरीच आम्ही म्हणजे खाणार होतो. तर मी असंच विंटेज केक साधा सिम्पल बनवला आणि हा होता केकचा फायनल लूक. आणि साधा वाटत होता पण छान होता. अँड थँक्यू फॉर वॉचिंग.